नमस्ते. शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्याचे सोपे घरगुती उपाय. मित्रांनो, आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत आणि चुकीच्या खाण्यापिण्यामुळे बऱ्याच लोकांच्या शरीरात रक्ताची म्हणजेच हिमोग्लोबिनची कमतरता दिसून येते. शरीरात रक्त कमी झालं की चक्कर येणं, सतत थकवा जाणवणं, केस गळणं आणि चेहरा निस्तेज दिसणं असे त्रास सुरू होतात. अशा वेळी आपण लगेच मेडिकलमध्ये जातो आणि रक्तवाढीच्या महागड्या गोळ्या किंवा टॉनिक आणून प्यायला लागतो. पण मित्रांनो, औषधासोबत जर आपण आपल्या रोजच्या जेवणात काही छोटे आणि सोपे बदल केले तर घरच्या घरी अगदी नैसर्गिकरित्या आणि वेगाने रक्त वाढवता येतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रक्त वाढवण्याचे 20पेक्षा जास्त सोपे घरगुती उपाय पाहणार आहोत आणि सोबतच कोणत्या चुकीच्या सवयींमुळे शरीरातलं रक्त कमी होतं हेही नीट समजून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे, त्यामुळे एकही मुद्दा मिस न करता शेवटपर्यंत नक्की बघा. रक्त वेगाने वाढवणारे सोपे उपाय. नंबर 1, साखरेऐवजी गूळ वापरा. सगळ्यात पहिला बदल म्हणजे चहा किंवा स्वयंपाकात साखरेचा वापर कमी करा आणि त्या जागी गुळाला प्राधान्य द्या. गुळाच्या एका लहान तुकड्यात आपल्या शरीराला दिवसभर लागणारं लोह म्हणजेच आयर्न सहज मिळून जातं. साखरेपेक्षा गूळ हा रक्त वाढवण्यासाठी कधीही उत्तम मानला जातो. नंबर 2, हिरव्या पालेभाज्या. शरीरातील हिमोग्लोबिन वाढवायचं असेल तर जेवणात हिरव्या पालेभाज्या असणं फार गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्याने पालक, मेथी, शेवगा, चवळी, दुधी, कोथिंबीर आणि पुदिना यांचा समावेश करा. यातला पालक तर सगळ्यात जास्त रक्त वाढवण्यास मदत करतो. नंबर 3, डाळिंबाचे सेवन. डाळिंब तर रक्तासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. यामध्ये लोह, कॅल्शियम आणि भरपूर जीवनसत्वे असतात. रोज डाळिंब खाल्ल्याने शरीरातील रक्त वेगाने वाढते. नंबर 4, मोड आलेली कडधान्य. रोजच्या सकाळी नाश्त्यात मोड आलेल्या कडधान्यांना समावेश करा, जसे की चवळी, हरभरा आणि मूग. यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि हिमोग्लोबिन वाढते. नंबर 5, बीट खाणे. बीटमध्ये मोठ्या प्रमाणात लोह आणि फॉलिक ॲसिड असतं. रोजच्या जेवणात कोशिंबीर किंवा सॅलड म्हणून बीट खाल्ल्याने रक्ताची पातळी वेगाने वाढते. तुम्हालाही थोडे काम केलं की थकवा जाणवतो, एनर्जी नसल्यासारखे वाटते, तर कमेंटमध्ये हो असे नक्की लिहा. नंबर 6, रोज एक आवळा खा. आवळ्यामध्ये भरपूर लोह आणि व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे आवळ्याचे लोणचे, कँडी, पावडर किंवा मुरंबा नियमित खावा. रोज एक आवळा खाल्ल्यास रक्तातील हिमोग्लोबिन वाढतं. नंबर 7, गाजराचा रस. रोज अर्धा ग्लास गाजराचा रस दिवसातून 2दा असे सलग 15 दिवस प्या. याने रक्तातील लाल पेशी खूप छान वाढतात. गाजर खाताना फक्त त्याचा आतील पिवळा भाग खाणे टाळावे. नंबर 8, शेंगदाणे आणि गूळ. रात्रीचं जेवण झाल्यानंतर रोज मुठभर कच्चे शेंगदाणे आणि गूळ एकत्र करून खा. हा एक अत्यंत सोपा, स्वस्त आणि रक्ताची टक्केवारी वेगाने वाढवणारा पारंपरिक उपाय आहे. नंबर 9, कोबी, फ्लावर आणि सोयाबीन. पालेभाज्यांसोबतच कोबी, फ्लावर, कांद्याची पात आणि सोयाबीन यांचा जेवणात आवर्जून वापर करा. सोयाबीनचे नियमित सेवन शरीरातील रक्ताची कमतरता खूप लवकर दूर करते. नंबर 10, तिळाचा घरगुती उपाय. रक्तवाढीसाठी तीळ खाणे हा एक चांगला उपाय आहे. तीळ पाण्यात 2 तास भिजवून ठेवा. त्यानंतर हे भिजवलेले तीळ व्यवस्थित वाटून घ्या आणि त्यात थोडं मध मिसळून खा. हा एक उत्तम पारंपरिक तोडगा आहे. नंबर 11, भिजवलेले मनुके. 7 ते 8 मनुके रात्री पाण्यात भिजत घाला आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी खा. मनुक्यांमध्ये लोहाबरोबरच तांबे असतं, जे शरीरात नवीन रक्त तयार करण्याच्या कामात खूप मोठी भूमिका बजावतं. नंबर 12, सफरचंद आणि ज्यूस. नियमित सफरचंद खाल्ल्याने शरीराला चांगलं लोह मिळतं. जर तुम्हाला अजून चांगला रिझल्ट हवा असेल तर सफरचंद आणि बीटचा ज्यूस काढून त्यात 1 चमचा मध टाकून प्या. काही दिवसातच चांगला फरक दिसेल. नंबर 13, केळी. केळीमध्ये प्रथिने, लोह आणि अनेक खनिजे असतात, जी रक्त वाढवायला उपयोगी पडतात आणि विशेष म्हणजे केळी सर्व ऋतूंमध्ये सहज उपलब्ध होतात. नंबर 14, इतर फळांचे सेवन. संत्री, मोसंबी, आंबा, पपई, द्राक्षे आणि जर्दाळू ही फळे सुद्धा शरीरातील रक्तवाढीसाठी उत्तम मानली जातात. नंबर 15, सुकामेवा आणि तृणधान्ये. नाचणी आणि राजगिरीच्या पिठामुळे रक्त वाढायला खूप मदत होते.
याशिवाय खजूर, अंजीर, बदाम आणि खारीक नियमित खात जा. तुम्ही काजू, बदाम आणि खारीक दुधामध्ये किंवा पाण्यात भिजवून सुद्धा खाऊ शकता. नंबर 16, मक्याचे कणीस. पावसाळ्याच्या दिवसात मक्याची कणसं सर्वत्र पाहायला मिळतात. मक्याच्या दाण्यांमध्ये सुद्धा शरीरातील रक्त वाढवणारे उत्तम घटक असतात. नंबर 17, टोमॅटो आणि लसूण. ज्यांच्या शरीरात रक्ताचं प्रमाण कमी आहे त्यांनी दररोज जेवणात टोमॅटोचा समावेश करावा किंवा टोमॅटोचा ज्यूस प्यावा. तसेच रोजच्या स्वयंपाकात लसणाचा चांगला वापर करा किंवा 1-2 लसूण पाकळ्या हलक्या भाजून त्यावर थोडं मीठ लावून खाल्ल्यानेही फायदा होतो. नंबर 18, अंडी आणि सूर्यफुलाच्या बिया. मांसाहारी लोकांसाठी नाश्त्यात 1-2 उकडलेली अंडी खाणं खूप फायदेशीर ठरतं आणि जे शाकाहारी आहेत त्यांनी सूर्यफुलाच्या बिया खाव्यात. या बिया देखील रक्तवाढीसाठी उपयोगी पडतात. नंबर 19, हळदीचे दूध किंवा पाणी. रात्री झोपताना हळद टाकलेलं दूध पिणं रक्त वाढवण्यासाठी खूप चांगलं असतं. किंवा दुसरा उपाय म्हणजे रोज 1 ग्लास पाण्यात हळद टाका आणि ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळा. हे हळदीचं पाणी पिल्यास रक्तासोबतच शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढते. नंबर 20, नारळ पाणी. दररोज ताजे नारळ पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक खनिजे मिळतात, ज्यामुळे रक्तवाढीसाठी मदत होते. नारळामध्ये 84% पाणी असल्यामुळे शरीर पूर्णपणे हायड्रेट राहतं आणि वजन कमी करायलाही याची मदत होते. नंबर 21, खास औषधी चहा. जर तुम्हाला चहा पिण्याची सवय असेल तर दिवसातून एकदा हा खास चहा नक्की प्या. चहा बनवताना त्यात गवती चहा, दालचिनी आणि बडीशेप समप्रमाणात टाका. हा मसाला चहा रक्त वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. रक्तवाढीसाठी हिमोग्लोबिन स्पेशल ड्रिंक. 2 तुकडे बीट, 1 अख्खा लिंबू आणि 2 मोठे चमचे गूळ. बीटमध्ये भरपूर लोह आणि फॉलिक ॲसिड असतं, जे शरीरात नवीन लाल रक्तपेशी वेगाने तयार करते. यामुळे शरीरातील रक्ताची भीषण कमतरता आणि सतत जाणवणारा थकवा खूप लवकर दूर होतो. पण या उपायाचे खरे वैज्ञानिक कारण असे आहे की नुसते बीट खाल्ल्याने शरीराला पूर्ण लोह मिळत नाही. वनस्पतींमधून मिळणारे लोह आपले शरीर थेट शोषून घेऊ शकत नाही. त्यासाठी विटॅमिन सीची गरज असते. म्हणूनच या ज्यूसमध्ये लिंबू पिळल्यामुळे लिंबातील विटॅमिन सी शरीरातील बीटमधील लोह पटकन शोषून घेण्याची ताकद देते. सोबतच यामध्ये असलेला गूळ हा लोहाचा नैसर्गिक स्रोत असून शरीराला झटपट ऊर्जा देण्याचे काम करतो. गुळामुळे या हेल्दी ज्यूसची चवही खूप छान लागते, ज्यामुळे लहान मुलेसुद्धा हा ज्यूस आवडीने पितात. रक्ताची पातळी नॅचरली वाढवण्यासाठी रोज सकाळी हा ज्यूस पिणे हा सगळ्यात सोपा, स्वस्त आणि 100% सुरक्षित उपाय आहे. रक्त कमी होण्याची कारणे. या चुका करू नका. मित्रांनो, आता आपण रक्त वाढवण्याचे उपाय तर पाहिले, पण जर तुमच्या काही चुकीच्या सवयी चालूच राहिल्या तर तुम्ही कितीही चांगला आहार घेतला तरी रक्त वाढणार नाही. त्यामुळे खालील गोष्टी त्वरित टाळा. नंबर 1, मानसिक आणि शारीरिक ताण. अतिविचार करणं, सतत काळजी किंवा टेन्शन घेणं आणि नेहमी दुःखी राहणं यामुळे शरीरात नवीन रक्त बनण्याची प्रक्रिया मंदावते. नंबर 2, अपुरी झोप आणि अतिश्रम. रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय आणि स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त अतिपरिश्रम करणं लगेच बंद करा. नंबर 3, चुकीचा आहार. गरजेपेक्षा जास्त कडक उपवास करणं किंवा जेवल्यानंतर लगेच दिवसा जास्त वेळ झोपून राहणं चुकीचं आहे. नंबर 4, आधीच रक्ताची कमी असेल तर जास्त वेळ कडक उन्हात किंवा आगीजवळ काम करणे टाळावे. यामुळे शरीरातील उष्णता वाढून रक्तावर वाईट परिणाम होतो. नंबर 5, अतिशारीरिक संबंध. स्त्री पुरुषांनी अतिशारीरिक सहवास टाळावा, कारण यामुळे शरीरातील ऊर्जेचा क्षय होतो. हे पदार्थ खाणे टाळा. शरीरातील रक्त कमी करणारे पदार्थ. आता आपण अशा काही पदार्थांबद्दल बोलूया जे शरीरातील गेल्यानंतर लोहाचे शोषण रोखतात आणि शरीरात जास्त उष्णता वाढवून रक्ताची कमी निर्माण करतात. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळा किंवा मर्यादित करा. नंबर 1, काही भाज्या व धान्य. बटाटा, कुळीथ म्हणजेच हुलगे आणि मोहरी यांचा आहारात अतिवापर करणे टाळावे. नंबर 2, अति तिखट आणि मसाले. लाल मिरची, जास्त गरम मसाले, अति तिखट पदार्थ आणि इतर उष्ण प्रकृतीचे पदार्थ खाणे कमी करा. नंबर 3, शिळे आणि जंक फूड. शिळे अन्नपदार्थ खाणे, बेकरीचे प्रोडक्ट्स म्हणजेच बिस्किटे, खारी, टोस्ट, फास्ट फूड आणि जंक फूड खाणे पूर्णपणे बंद करा. नंबर 4, चहा, कॉफी आणि कोल्ड ड्रिंक्स.
बऱ्याच जणांना जेवण झाल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. चहा, कॉफीमधील कॅफीन आपल्या शरीराला अन्नातील लोह शोषून घेऊ देत नाही. त्यामुळे जेवणानंतर चहा, कॉफी किंवा कोल्ड्रिंक पिणे पूर्णपणे टाळा. तर मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्याही कमेंटमध्ये विचारा. मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.